मंडळी, देशात पुन्हा एकदा एका नव्या आंदोलनाची ठिणगी पडू लागली। मुद्दा आहे E20 पेट्रोलचा, म्हणजेच 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा। आज नागपुरातल्या गडकरींच्या घरावर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते धडकले। तिकडे दिल्लीमध्ये विरोधी पक्ष, काही वाहतूक संघटना आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या काही गटांनी E20 विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे। त्यांची मागणी काय? त्यांची मागणी आहे E20 बंद करा का? नाहीये। त्यांची मागणी आहे ग्राहकाला निवडीचा अधिकार द्या। ज्यांना शुद्ध पेट्रोल हवाय किंवा कमी इथेनॉल मिश्रित इंधन वापरायचंय त्याच्यासाठी त्यांना पर्याय द्या। शिवाय जर इथेनॉलमुळे इंधनाचा खर्च कमी होत असेल लाखो E20 येण्यापूर्वीची आहेत, ज्यांच्या खराब होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। E20 मुळे मायलेज कमी होत आहे, इंधनाचा खर्च वाढतोय, इंजिन खराब होतंय, पण सरकारला हे मान्य नाहीये। E20 मुळे वाहनांचं नुकसान झाल्याची किंवा कार्यक्षमतेत घट झाल्याची कोणतीही तक्रार नाही असं सरकारचं म्हणणं आहे। सरकार म्हणतंय E20 हे भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी अतिशय आवश्यक आहे, कारण त्यामुळे कच्च्या तेलावरचं आपलं अवलंबित्व जे आहे ते कमी होईल, परकीय चलनाची बचत होईल, शिवाय प्रदूषण सुद्धा कमी होईल आणि शेतकऱ्यांचाही सुद्धा त्याचा फायदा होईल। खरं तर ऐकायला हे सगळं योग्य वाटतंय आणि हे योग्यच आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही, पण नागरिकांच्या शंकाही तितक्याच रास्त आहेत। सरकारच्या धोरणामागचा हेतू नक्की चांगला असेल, पण जुन्या वाहनधारकांच्या शंका, त्यांचा संभाव्य खर्च आणि त्यांची अडचण यांनाही तितकंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे। त्याला साफ दुर्लक्ष असं काही होतच नाही असं म्हणून पुढे जाता येणार नाही। त्याच्यातून रोष वाढत जाईल। आज आंदोलनांची वेळ का आली याचा विचार होणं गरजेचं आहे, कारण कोणतंही धोरण यशस्वी होण्यासाठी केवळ सरकारी अधिसूचना, हे कागद पुरेसे नसतात, लोकांचा विश्वास सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो। आज जुन्या वाहनांसाठी योग्य पर्याय उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। इंधनाच्या किमतीबाबत अधिक पारदर्शकता हवी आहे आणि लोकांच्या शंकांना खुलेपणानं उत्तर हवं आहे, ह्या मागण्या आहेत। जर ते मिळालं तर हा वाद फार काळ टिकणार नाही, आणि जर मिळालं नाही तर लोकांच्या मनातलं संशयाचं हे जे भूत आहे ना, ते कधीच मानगुटीवरून उतरणार नाही, हेही तितकंच खरं आहे। म्हणूनच आज बडे मुद्देच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल आपण बोलूया। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके थोड्याच वेळात जोडले जातील आपल्या सोबत। आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया जोडले गेलेले आहेत। ताई, तुमचं स्वागत आहे। भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आपल्या सोबत आहे। शिवरायजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत मुंबई मोबिलिटी फोरमचे समन्वयक अशोक दातार थोड्याच वेळात या चर्चेत सहभागी होतील। आपण त्यांच्याकडे जाऊया। वाहतूकदार जे आहेत, त्यांच्या संघटना आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, उद्या ते दिल्लीत आंदोलन करणार आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांची भूमिका आपण समजून घेऊया। पण आज चर्चेचा जो मुद्दा घेतलेला आहे त्याच्याबद्दल मला अंजलीताई तुम्हाला थेट विचारायचं आहे। आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट नितीन गडकरींच्या घरावरती आंदोलन केलं, मोर्चा काढला। तुम्हाला वाटतं का की हा जो इथेनॉल मिश्रित इंधनाचा जो विषय E20चा आहे, त्यात आपण थेट नितीन गडकरींना जबाबदार ठरवू शकतो? कसं आहे विलास, की 2-3 गोष्टी मला मांडायच्या आहेत। आता नितीन गडकरींबद्दल बोललं तर ते 2017-18 पासनं इथेनॉल वापरा, इथेनॉल वापरा, त्यांनी आयात कमी होईल, आपलं परकीय चलन वाचेल, शेतकऱ्यांना फायदा होईल, अशा अनेक गोष्टी मांडत होते। आता खरं पेट्रोलियम मिनिस्टर कोण आहेत? हरदीप पुरी। पण 2018 पासून मी बघतेय की आधी E5 साठी, मग E10 साठी आणि मग E20 साठी आणि स्वतःच्याच मुलांच्या ह्याच्याच कंपन्या असणं, म्हणजे आता किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण सियान ॲग्रो नावाची कंपनी आणि मानस ॲग्रो नावाची जी कंपनी आहे, ह्या दोन्ही कंपन्या सारंग आणि निखिल यांच्या आहेत। त्याच्यात असंख्य आलेल्या अनेक म्हणजे फायद्यांबद्दल आपण नंतर बोलू, कारण माझ्याकडे त्याचे अख्खेच्या अख्खे डिटेल्स आहेत।
पण आता मला त्याच्यात पडायचं नाहीये. आपल्याला जे म्हटलं गेलंय गडकरीने, आणि हे सगळं त्यांनी म्हटलेल्या गोष्टी बोलते मी, मला काही उगाचच काही हे म्हणायचं नाहीये. आता त्यांनी काय काय म्हटलंय की आयात बिल कमी करणं, 7 लाख कोटीचं आयात बिल आहे आणि ते जवळजवळ 1,40,000 कोटींनी आपण कमी करू शकू, प्रदूषण कमी करू शकू, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, वाहनांवर विपरीत परिणाम होत नाहीत यांनी, असं त्यांनी एकदा नाही अनेकदा सांगितलं. हो. पण आत्ताच्या घटकेला पार्लमेंटमध्ये सांगितलं की हो 6% कमी होत, हे आत्ता त्यांनी एक्सेप्ट केलं. पण इतके वर्ष ते म्हणत होते की होत नाही. ग्रामीण भागात रोजगार मिळेल, बायो एनर्जी व साखर क्षेत्राला त्यांनी खूप चालना मिळेल. आता हे मी मुद्दाम लिहूनच आणलंय की त्यांनी काय आतापर्यंत विधानं केली होती. बरं, त्यांनी फ्लेक्स फ्युएल बद्दल म्हटलं होतं, जी हायब्रिड व्हरायटी असते ज्याच्यात इलेक्ट्रिसिटी तयार होते. पण आता आपण याच्यातल्या फॅक्ट्स कडे जर बघितलं, त्यांचं असं म्हणणं होतं की इथेनॉल वापरल्याने पेट्रोलच्या किमती 55 रुपये होतील, असं ते अनेकदा म्हणाले होते. आता काही वेळा तर त्यांनी कहरच केला होता. माझ्याकडे तो व्हिडिओ देखील आहे. त्याच्यात ते म्हणतात जर आपण ब्लेंडिंग केलं तर पेट्रोलच्या किमती 15 रुपयापर्यंत येतील. आता ते 15 रुपये काय म्हणाले, कारण त्याच्यात इलेक्ट्रिसिटीची जी कॉस्ट तयार होते, 40% इलेक्ट्रिसिटी जनरेट होते असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे ती 15 रुपयापर्यंत ती किंमत येईल असं त्यांचं म्हणणं होतं. आता फॅक्च्युअली स्पीकिंग काय आपण ते बघू. इथेनॉलची किंमत आणि त्याचं प्रोडक्शन हे देखील कसं वाढलं. आता हे मी का सांगते लोकांना, कारण कळायला हवं की बाबा हा मंत्री कुठच्या याचे आहेत. हे आहेत ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, म्हणजे देशभरात होणारे जे रस्ते आहेत NHAI नी केलेले, म्हणजे नॅशनल हायवेजनी बनवलेले रस्ते, जसा बॉम्बे गोवा हायवे ज्याच्यात असंख्य खड्डे आहेत, त्या खड्ड्यांचे सुद्धा तुम्ही फोटो दाखवतात, व्हिडिओ दाखवतातच, लोकांचे होणारे हाल दाखवतात. पण त्याचे मंत्री हे अख्खा वेळ शेतकऱ्यांचे मेळावे घेतात, माझ्याकडे त्या मेळाव्यांचे फोटो व्हिडिओ सगळे. आता ते अख्ख्या विदर्भात मानस ॲग्रोच्या नावाने शेतकरी मेळावे घेतात. आणि हे का, की तुम्ही इथेनॉल तयार करण्यासाठी ऊस लावा. आता ऊसाला किती खर्च होतो आणि किती पाणी जातं याची कल्पना त्यांना सुद्धा आहे आणि आपल्या सगळ्यांनाच आहे. ऊसात 3,000 लिटर जर पाणी जात असेल तर आपण ऊस म्हणजे ते चांगलं का प्रदूषण कमी करणं चांगलं. आणि त्याच्यात खरंच कार्बन, आपण म्हणतो कार्बन डायऑक्साईड जो प्रदूषण वाढवतो, तो खरंच ते प्रदूषण कमी होत आहे का. आता मी फॅक्ट्स सांगते, म्हणजे त्याच्यावर 2 स्टेट अभ्यास झाले होते. एक झाला होता ARAI, IIP, IOCL यांचा. आता ARAI म्हणजे काय, तो ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, त्यांचा, नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमचा आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा एकत्रपणे अभ्यास झाला होता. त्याचा आलेला रिपोर्ट वाचला. ते म्हणतात की 6% फ्युएल जर आपण मिश्रित केलं तर जे गाडीचा ऍव्हरेज असतं, तर समजा माझी गाडी आहे त्याचा ऍव्हरेज 15 आहे, तर ते 6% कमी होतं असं ह्यांचा रिपोर्ट म्हणतो. दुसरा रिपोर्ट आहे सियामचा, त्यांचं असं म्हणणं आहे की तो जवळजवळ 5 ते 15% कमी होतो. पण आताच्या घटकेला एक स्टडी केला गेला होता, काही गाड्यांची, त्यांनी 30,000 मला वाटतं गाड्या, याचा त्यांनी एक सर्वे केला रिसेंटली. त्याच्यात कन्फर्म झालंय काही काही गाड्यांमध्ये तर 30 ते 35% फ्युएल लॉस होतोय. म्हणजे तेवढं त्यांचा ऍव्हरेज कमी होतोय. फक्त काय ऍव्हरेजच कमी होत आहे का, तर तसं होत नाहीये. त्यांनी रबर कंपोनेंट्स, फ्युएल सिस्टम्स, होसेस, गास्केट्स, सील्स या सगळ्या गोष्टी गंज खातात, खराब होतात, आपल्याला सारखं गॅरेजकडे जावं लागतं, त्याचा होणारा खर्च आपल्याला भोगावा लागतो. आता आपण फ्युएलकडे येऊया. आता आपल्या सगळ्यांनाच माहितीये की म्हणजे अमेरिकेचा आणि इराणचा वॉर चालला होता. वॉरमुळे ब्रेंट क्रूड जे आपण भारतात विकत घेतो, ते ब्रेंट क्रूड आहे ना, त्याच्या किमती जवळजवळ $120 पर्यंत गेल्या होत्या. पण आत्ताच्या घटकेला त्या पुन्हा $80 झाल्या, म्हणजे $40चं करेक्शन झालंय, विच इज ह्यूज. 40% आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्या. पण मग आपल्या इकडे कमी का होत नाहीत.
ठीक आहे. तेच नाही, त्याच्यात 20% जर तुम्ही इथेनॉल मिसळून दिलं, तर ते न मिसळता त्याची किंमत आत्ताच्या घटकेला तुम्ही जर पेट्रोल 100% घेतलं तर 170 रुपये किंमत आहे. पण हे लोकांना माहित नाही, कारण त्यांना असं वाटतं की 120च आहे. ते खरं आत्ताच्या घटकेला 170 आहे. आणि आपण हे मिश्रित जे घालतोय त्यांनी गाड्याचा मायलेज पण कमी होत आहे आणि ठीक आहे. गाड्याचा सत्यानाश होतोय. ठीक आहे. अतिशय महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत आणि त्याला साधार पुरावे सुद्धा, काही रिपोर्ट सुद्धा तुम्ही दिलेले आहेत. केवळ असं नाहीये की हे असं होतंय, कळते, समजते असं नाहीये. मी तुमच्याकडे येतो ताई, पण कपिल डोके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कपिलजी, स्वागत आहे. तुम्ही आज नागपुरात नितीन गडकरींच्या घरावरती धडकलात. काय उद्देश होता तुमचा? काय मागणी आहे? तुम्ही गडकरींच्या घरी का धडकला? विलासजी, इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रित करण्याचा जो मुद्दा आहे, हा संपूर्ण देशभरामध्ये आता गाजताना आपण पाहतोय. सर्वसामान्य नोकरदार वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, अत्यंत सामान्य परिस्थितीतले लोक ज्यांनी काबाड कष्टानं गाड्या घेतल्या, आज त्यांच्या गाड्या खराब होण्याच्या मार्गावर आपल्याला दिसते. आज इथेनॉल धोरण राबवत असताना आमचा कुठल्याच धोरणाला विरोध नाही. काहीतरी बदल स्वीकारला पाहिजे, निश्चितच स्वीकारला पाहिजे. पण इथेनॉल धोरण राबवत असताना त्याची टेस्टिंग केल्या गेली का? त्या पद्धतीच्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत का? सध्या ज्या गाड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये जर इथेनॉल तुम्ही लगेच मिश्रित करून पेट्रोल द्यायला सुरुवात केली तर त्या गाड्या खराब होतील. याची जबाबदारी कोणी घ्यायची? आणि निश्चितच अंजलीताई आता सांगत होत्या त्या पद्धतीनं की नितीन गडकरी हे परिवहन मंत्री आहेत, रस्ते विकास मंत्री आहेत सरकारचे. मग रस्ते विकास मंत्र्याची जबाबदारी काही पेट्रोलियम मंत्र्यासारखी इथेनॉलचा प्रचार करण्याची नसते. आता त्यांनी दुसरं परत एकदा शेतकऱ्यांचे सुद्धा मेळावे घ्यायला सुरुवात केली. त्यात इथेनॉलचा प्रचार ते सातत्यानं करत असतात. मग नितीन गडकरींची एक साधारणतः वर्ष, 2 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी इमेज एक चांगला माणूस म्हणून होती. भाजपमध्ये फार म्हणजे भाजपमध्ये सगळ्याच नेत्यांना शिव्या पडतात, पण त्यातल्या त्यात गडकरींना फार कमी शिव्या पडायच्या राज्यामध्ये. परंतु या मागच्या वर्षभरात, 2-3 वर्षामध्ये त्यांना काय झालं, ते इथेनॉलचा सपाटल्यासारखा प्रचार करतात. त्यांनी सांगितलं होतं 55 रुपयानं पेट्रोल मिळेल अशा पद्धतीची आम्ही व्यवस्था निर्माण करू. पण आज पेट्रोल 101 रुपयानं आपल्याला मिळते आहे. आणि त्यामध्ये जर 20% इथेनॉल टाकला जात असेल तर मग हे सगळं काय आहे? सर्वसामान्य नागरिकाच्या खिशावर याचा भार पडतो आहे. या सगळ्या गोष्टींचा उहापोह लक्षात घेता तरी सुद्धा नितीन गडकरींचा आग्रह आहे की इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरा. E20 आता E100 पर्यंतच्या गप्पा सुद्धा भाजपचे लोक मारायला लागलेले आहेत. पण टेस्टिंग केल्या गेली नाही, त्या संबंधीची गाड्यांची यंत्रणा डेव्हलप केल्या गेली नाही. हे सगळे मुद्दे होते. आणि मग या परिस्थितीमध्ये कुणाला तरी जाब विचारला पाहिजे, म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष या नात्यानं आमचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वामध्ये आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसमोर आज आम्ही गडकरींच्या घरावर त्याचा जाब विचारायला चाललो होतो की तुम्ही E20 धोरण राबवत असताना, त्याचा प्रचार प्रसार करत असताना कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला, सर्वसामान्य लोकांचा विचार केला का? परंतु आमचा मोर्चा आमच्या ठिकाणावरून निघाला, त्यांच्या घराकडे जात होतो. पोलिसांनी बळाचा वापर केला, आम्हाला थांबवलं. पुन्हा एकदा गडकरी, ज्यांना लोक चांगलं समजत होते, त्यांनी सुद्धा जनतेच्या प्रश्नाची उत्तरं देण्यापेक्षा पोलिसी बळाचा वापर करून आमचा मोर्चा दाबण्याचं काम केलेलं आहे. मोठमोठ्या गप्पा मारणं सोपं आहे, पण सामान्य जनतेचा खिसा आज कापला जातोय. सामान्य जनता संकटामध्ये असताना दिसते आहे. हा E20चा आग्रह कशासाठी? बरं ठीक आहे, तुम्ही E20, E50, E100 सगळं राबवा, पण पर्याय द्या ना या देशातल्या लोकांना. आज एखाद्याकडे जर दुसरी गाडी असेल, त्याच्या मायलेजचा प्रश्न आहे, त्याच्या गाडीच्या इंजिनचा प्रश्न आहे, त्याच्या गाडीशी टेक्निकल संबंधित गोष्टी आहेत, हे कुठलंच न देता फक्त आणि फक्त स्वतःचा मुलगा सुद्धा, स्वतःच्या मुलाची इथेनॉलची कंपनी आहे म्हणून झपाटल्यासारखा त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा, लोकांना E20ची सक्ती करण्यापलीकडे निघायचं, या सगळ्या गोष्टींचा निषेध आम्ही केलेला आहे. आज युवक काँग्रेसच्या, एक सांगतो विलासजी, युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही राज्यभर पुन्हा एकदा निषेध करू. सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडणारा भार आता काही आम्ही सहन करणार नाही. लोकांच्या गाड्या खराब होऊ देणार नाही, हा युवक काँग्रेसचा संकल्प आहे. ठीक आहे शिवराजी, तुम्ही शांतपणे सगळं ऐकलं, आक्षेप ऐकले, म्हणणं ऐकलं, सगळं ऐकलं. पण सामान्य माणसाच्या दृष्टीनं ठीक आहे, ते तुमचे विरोधक आहेत, ते त्यांचं काम करतायत, तो भाग वेगळा आहे. ते करत राहतील, ते तुमचा राजीनामा मागतील, काय मागाय तुम्ही काय. पण सामान्य माणसाला हे धोरण राबवत असताना एक विश्वास दिला गेला होता
की हे इथेनॉल जेव्हा मिश्रित होईल तेव्हा पेट्रोलचे भाव खाली येतील. उलट ते खाली तर आलेच नाहीत, पण असं दिसतंय आपल्याला आत्ता की ॲव्हरेज कमी होतंय आणि ते मान्यसुद्धा करण्यात आलं की ॲव्हरेज कमी होतं. याचा अर्थ इंधनाचा खर्च आणखी वाढलेला आहे. तुम्हाला वाटतं हे धोरण राबवत असताना कुठंतरी गल्लत झाली आहे, त्याचा फेरविचार करण्याची वेळ आलेली आहे? जी नितीनजी गडकरी हे इथेनॉल या विषयाला घेऊन आज नाही बोलत आहेत. हो. साधारणतः 2001 पासून ते इथेनॉल हा विषय घेऊन बोलत आहेत. त्यावेळी त्यांच्या मुलांच्या फॅक्टरीज नव्हत्या. नितीनजी गडकरींनी जे नितीनजींना फक्त रोड मिनिस्टर म्हणून ओळखतात त्यांच्यापुरतं ठीक आहे, पण पूर्ण विदर्भ जेव्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या, मनमोहन सिंगांचं सरकार होतं, सरकार कोणाचे असू द्या, नितीन गडकरी विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी स्वतःचं खातं सांभाळून मंत्री नसताना नाही आणि मंत्री असताना स्वतःचं खातं सांभाळून शेतकऱ्यांसाठी काम करत अनेक उद्योग, अनेक उपक्रम वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या उद्योजकांच्या माध्यमातून त्यांनी सुरू केले. त्याच्यामुळे इथेनॉल हा एक पर्याय होतो, तो पर्याय झाला पाहिजे. आणि ज्यावेळी आता हे युद्ध झालं जे सुरू आहे सध्या, इराक आणि अमेरिका, या सगळ्या युद्धाच्या वेळी ज्या पद्धतीने पेट्रोलची टंचाई निर्माण झाली, गॅसची टंचाई निर्माण झाली, पण दुसऱ्या देशात निर्भर राहावं, भविष्यामध्ये आपले मार्ग शोधले पाहिजे, तर ज्याच्यावर एक मोठं संशोधन 2001 पासून सुरू आहे. अगदी बरोबर, यामध्ये सहमत आहे. 6% व्हॅल्यू जी आहे त्याची उष्मांक काय तो कमी आहे, त्यामुळे काही प्रमाणामध्ये ऍव्हरेज कमी झाला. हे जे आता ताईंनी सांगितलं अगदी संसदेमध्ये मान्य केला गेलेला आहे. ज्यांनी याची तफती केली त्यांनी केलेला आहे. आपण एक लक्षात घेतली पाहिजे की आपल्या भारतामध्ये जे सगळ्या ऑटोमोबाईल कंपनीज आहेत त्यात ब्राझीलमध्ये आहे, याच पर्याय त्या प्रोडक्शन भारताला त्याचं ब्राझीलमध्ये 70% पर्यंत इथेनॉल हे मिक्स केलं जातं. आणि त्या आधारावर जो अभ्यास भारतामध्ये झाला तो असा आहे, सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आणि त्याच्या ज्या संस्था मॅडमनी सांगितल्या त्या सगळ्या संस्थांनी याचा रिसर्च केला. 1,00,000 किलोमीटर पर्यंतच्या गाड्या पाहिल्या. साधारणतः BS3, BS4 म्हणजे पूर्वीची जी प्रदूषक चालकांमध्ये खूप आगे आहेत ती वाहन आहेत, त्या वाहनांवरही टेस्ट करण्यात आले. त्याच्यामध्ये दोष एक उदाहरण दिलं. आणि गास आणि रबराचे जे पार्ट्स आहेत ते काही अंशी होतात हे देखील त्याच्यात निदर्शनास. तर या सगळ्या कंपन्या आता सरकार सांगतं तिथपर्यंत काय, पण मारुतीचा रिपोर्ट आहे. मारुती सुझुकी आज असा आहे की भारतामध्ये सगळ्यात जास्त गाड्यांमध्ये मार्केट शेअर जर 40% मार्केट शेअर मारुती सुझुकीचा आहे. त्यांनी काय वक्तव्य केलं, त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 2,84,00,000 गाड्या आमच्या वर्कशॉप मध्ये आल्या आणि त्यातल्या ज्या होत्या 2023च्या त्या काही तुरळक प्रॉब्लेम जर सोडले तर याच्यामुळे म्हणजे E20 मुळे प्रॉब्लेम झाले अशी उदाहरणं अनुभव नाहीत. हिरो मोटर्सनी हे स्पष्ट केलेलं समोर, यांनी जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे सगळ्यांनी, या सगळ्यांनी समोर सांगितलं याच्या उपरही आपण भविष्य दाखवता कामा नये. तर या उपरही प्रॉब्लेम्स येत असतील तर हे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केले पाहिजे. राहिला विषय काय होतो माहितीये का, 2001 पासून गडकरी जी मांडता आहेत आणि त्यांचे उद्योगामध्ये आहेत, त्यांनी जेव्हा म्हणजे हे नव्हता गॅरंटी गव्हर्नमेंटची, तेव्हा त्यांनी उद्योग केला इथेनॉल. आणि साधारणतः 1200 करोड इथेनॉल जे निर्मित होतं त्यातला त्यांचा जो शेअर आहे, त्यांचं जे प्रोडक्शन आहे ते अगदी निग्लिजेबल आहे, तुलनेने खूप कमी आहे. पण ठीक आहे, त्याच्यावर म्हणजे त्यांची मुलं त्याच्यावर आरोप करायचा न्यायाचा विषय तो त्यांनी जरूर करावा. ऑप्टेक गॅरंटी नसताना, सरकारने हे केलेलं नसताना ते प्रोडक्शन करत होते, इथेनॉल तयार करत होते. या विषयावर आणि त्याच्यामध्ये दोष जर असतील शिवराजी याच्या मागची नितीनजींची भावना आहे. मला फक्त 10 सेकंद द्या. याच्या मागची गडकरीजींची जी भावना आहे आपण एक लक्षात घेतली पाहिजे की याच्यातून मका उत्पादक, ऊस उत्पादक, साखर कारखान्यांमध्ये ऊस उत्पादकांना मिळत नसलेला पैसा हा जर इथेनॉल आणि साखर सोबत जर व्हायला लागली तर वेळेवर शेतकऱ्यांना पैसा मिळायला लागला. 42,000 कोटी रुपये हे मका उत्पादकांचं मागच्या वर्षीचं वाढलेलं उत्पन्न आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे याच्यात दोष असतील, अजून भाव कमी झालेला नसेल,
यासाठी आपण मागणी सरकारकडे जरूर केली पाहिजे. सरकारही विचार करेल, पण सरसकट या एका नॅरेटिव्ह मध्ये बसवा आणि देश म्हणजे जागतिक स्तरावर सगळ्या देशांच्या समोर प्रॉब्लेम असताना आपल्या देशासमोर एक नवा प्रॉब्लेम उभा करा. किती मानसिकता आहे याच्यामध्ये? शिवराजी मला शिवराजी मानसिकता योग्य फॉरगेट नाही. त्याच्यामध्ये विसरून सगळ्यांनी cooperate आपण क्षणभर बाजूला ठेवू, ह्यातलं राजकारण आरोप प्रत्यारोप सगळं बाजूला ठेवू. एक लॉजिकल प्रश्न जो सामान्य नागरिकाचा आहे त्याच्याबद्दल बोलूया. थोडक्यात मला त्याचं उत्तर द्या. नागरिकांचं असं म्हणणं आहे, ठीक आहे आमच्या गाड्या 2023च्या नंतर विशेषतः गाड्यांमध्ये बदल झाले आणि ते इथेनॉलसाठी 2021 पासूनच बदल करण्यात आले आणि हळूहळू ते इथेनॉलसाठी तयार करण्यात आल्या. पण ज्या गाड्या आधीच्या आहेत त्या गाड्यांना ही सक्ती कशासाठी? हा एक जुन्या गाड्यांना जर त्या बनलेल्याच नाही त्याच्यासाठी तर मग त्याला सक्ती कशासाठी? हा एक प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय. आणि दुसरं असं आहे की जर समजा त्या गाड्या खराब झाल्या तर त्याची जबाबदारी कोणी घेणार की नाहीये, हा सामान्य नागरिकांचा सवाल आहे. की सरसकट असं काही होतच नाही, असं काही घडतच नाही, हे सब झूट आहे असं म्हणून आपण दुर्लक्ष करणार आहोत. मी बिलकुल म्हणत नाही. मी मगाशी पण वक्तव्य करताना हे बोललो की त्यातले गास्केट्स रबर पार्ट्स खराब होतात, काही प्रमाणामध्ये ऍव्हरेज कमी होतं, याचे तर त्यांनीच निष्कर्ष काढलेले आहेत. त्यामुळे ते खोटं असण्याचं काही कारण नाही, ते आहे खरं आहे. पण आपण आणखीन एक दुसरा भाग याच्यात कुठे कुठे आपण रिपेअर करू शकतो ते आपण बघितलं पाहिजे. पर्याय द्यायला हवा. आपल्या सगळ्या समजा ज्या नागरिकाला पर्याय हवाय त्याला पर्याय देणं शक्य आहे. एक वाक्य पूर्ण करू द्या. ऑटोमोबाईल इंडस्ट्री सगळ्या एकत्र आल्या आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाहीर वक्तव्य केलेलं आहे, सामूहिकरित्या केलं आहे की 2023 पूर्वीच्या गाड्यांमध्ये इथेनॉलचा वापर केल्यानंतर जे गास्केट्स आणि जे रबर पार्ट्स खराब होतील ते रेग्युलर सर्व्हिस जेव्हा येतील तेव्हा कंपन्यांच्या वतीनं ते बदलून देण्यात येईल. याची जबाबदारी रेग्युलर सर्व्हिसिंगच्या वेळी त्यांनी घेतलेली आहे. इतक्या ते सगळेजण प्रामाणिक राहतील का? तर माणसं आहेत, काही माणसं आहेत ते चुका करतील, त्याच्यामध्ये घोळ उभा होईल, तक्रारींना तुम्हाला जागा ठेवावी लागेल, कारवाया कराव्या लागतील. हे सगळं जे नेहमी होतं ते करावंच लागेल आपल्याला. पण याच्यामध्ये मार्ग नाही, अशातला भाग मार्ग आहे. अजूनही काही त्रुटी असतील, पण मला असं वाटतं की आपल्याला आत्मनिर्भर जर व्हायचं असेल तर काही त्रुटींकडे त्याच्यावर पूर्णपणे काम करून त्या पूर्ण करून आपण पुढे सरकलं पाहिजे. आज त्याला नॅरेटिव्ह उभा करून जो विरोध केला जातोय, उदाहरणं कमी आहेत, समोर आणलेली उदाहरणं कमी आहेत, आपण समजून घेतलं पाहिजे. जे अनेक इन्फ्लुएन्सर सुरुवातीला बोलले त्या इन्फ्लुएन्सर नंतर आपल्या दाखवल्या, त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्यांचे व्हिडिओ आले, खुलासे आले, त्यांनी गैरसमज आपले झालेल्याचं वक्तव्य दिलेलं आहे. शिवराजी एक मुद्दा आपण सकारात्मकरित्या समोर गेलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. इथे काही आरोप आणि थेट आरोपीच्या पिंजऱ्यात कुणाला उभं करण्याचं नाही, आपण चर्चा करतोय. काय झालं बघा शिवराजी, जोपर्यंत हा मुद्दा देशपातळीवर चर्चेत येत नाही, माध्यमात चर्चेत येत नाही, तोपर्यंत इथेनॉलचं पाणी होत आहे ही गोष्ट कुणी मान्य करायला तयार नव्हतं. पण आज जेव्हा हा मुद्दा सगळा चर्चेत आला, आता पेट्रोल पंपावरती सांगण्यात येत आहे की तुमच्या इथेनॉलचं पाणी होणार नाही, याची काळजी तुम्ही घ्या, त्याला पाण्याच्या थेंबापासून दूर ठेवा, त्याची कशी काळजी घ्या याच्याबद्दलचे आता बोर्ड पेट्रोल पंपावरती आले. किती वर्षानंतर आले? म्हणून अंजलीताई, माझा प्रश्न हा आहे की आता त्याच्याबद्दलचे खरं तर मी स्वागत करतो तुमचं शिवराजी की तुम्ही ह्या गोष्टी डिनाय नाही केल्या. आतापर्यंतच्या प्रत्येक डिबेटमध्ये तर डिनायल मोडमध्ये असायचे. पण अंजलीताई, धोरण निश्चितपणे या देशाच्या हिताचा उद्देश आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. हित आहे देशाचं, पण ते धोरण राबवताना चुका झाल्या का? धोरण राबवताना घाई झाली का? पुरेसा अभ्यास झाला नाही का? नाही, नक्कीच. मला तर पहिलं म्हणजे त्यांचं खरंच कौतुक करायचं आहे की ते डिनायल मोडमध्ये नाहीये आणि त्यांनी सगळे मुद्दे अतिशय पॉझिटिव्हली घेतले. पण आता फॅक्ट्स आपण बघूया की कुठलं परकीय चलन यांनी वाचणार आहे. आताच्या घटकेला जे ब्रेंट क्रूड इम्पोर्ट होत होतं 7 लाख कोटी, मी तर फिगर्स सांगितले आणि या काय मी घरी बनवलेल्या फिगर्स नाही आहेत, फॅक्ट्स आहेत, ते तुमच्या पुढे मांडले. 7 लाख कोटी आतापर्यंत तिथे आपण वापरत होतो. आता त्याची आपली आयात करण्याची किंमत किती आहे क्रूडची? तर 63 रुपये. आणि आत्ताच्या घटकेला माझ्याकडे अख्खी लिस्ट आहे की आता आपण इथेनॉल किती रुपयाला विकत घेतोय, तर 57 रुपये 97 पैसे म्हणजे 58 रुपये लिटरला आपण इथेनॉल घेतोय आणि ते मिश्रित करतोय 20%. त्यांनी काही फार म्हणजे तुम्ही मला सांगा की जेव्हा
120 रुपयापर्यंत ब्रेंडची किंमत होती, तेव्हा आपण 101ला घेत होतो. आताच्या घटनेत ती 80 झाली तरी आपण तेवढ्यालाच विकत घेतोय. त्याच्यात 20% मिश्रित करतोय. त्याच्यात आपल्याला सांगितलं जातं की परकीय चलन त्यांनी वाचेल. आताच्या घटकेला मी तुम्हाला फॅक्ट सांगतेय कुलकर्णीजी, की आधी 2018 पर्यंत इथेनॉल किती बनायचं माहितीये तुम्हाला? फक्त 38 क्रोर्स. आणि आता किती बनताय माहितीये? व्हॉल्यूम सांगते मी तुम्हाला, 707 क्रोर्स तेवढे लिटर्सचं इथेनॉल उत्पादित होतंय. तुम्ही म्हणालात ना की आम्ही गडकरींवर का आक्षेप घेतोय, तर गडकरींच्या मुलांच्या कंपन्या तेव्हाही होत्या, आताही आहेत. आधी महात्मा शुगर, पूर्ती शुगर, हळूहळू त्यांनी चैतन्य शुगर या सगळ्या कंपनीज विकत घेतलेल्या. त्याच्या असंख्य, म्हणजे आत्ताच्या घटकेला माझ्याकडे 169 कंपनीजचे डिटेल्स आहेत. ते तुम्हाला कुलकर्णीजी, युअर मोस्ट वेलकम. मी तुम्हाला हवं तेव्हा दाखवेन. मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की जर एखाद्या नागरिकाला जाताना, आता माझ्याकडे ते जेवढ्या 5 गाड्या आहेत टोटल, 5 गाड्या 23च्या आधीच्या आहेत. आणि 23च्या आधीच्या गाड्या या फक्त E10 कंप्लायंट होत्या, E20 कंप्लायंट नाहीत. त्यामुळे त्याचे जे पार्ट्स आहेत ते तुम्ही म्हणता की अमुक कंपनी या सगळ्यांनी दिल्या होत्या, देत नाहीत. इन्शुरन्स कंपनी पैसे देत नाहीत. हे मी तुम्हाला फॅक्ट सांगते. त्याची हवी असतील असंख्य बिल्स जी आहेत ती सबमिट झाली आहेत. आज मला वाटतं ते तहसील पुनावाला जे आहेत ते आज त्यांना मिनिस्ट्रीनी, पेट्रोलियम मिनिस्ट्रीनी बोलवलं देखील आहे. आणि का? कारण सगळेजण जे मांडतायत ना ते फॅक्ट्स मांडतायत. आम्हाला काही नफरत, मी पूर्वी 2014 मध्ये मी गडकरींविरुद्ध अक्षरशः वेड्यासारखी लढले होते, ते कारण वेगळं होतं. आता मी तुम्हाला सांगते की फॅक्ट्सवर मी बोलतेय. आणि कुठेतरी मला असं वाटतं की माणूस स्वतःची मिनिस्ट्री सोडून, जी खरं खूप मोठी आहे, रस्ते बनवणं खूप मोठं काम आहे देशभरात करणं, ते सोडून दिवसभर शेतकरी मेळावे घेणं, अख्ख्या विदर्भात मानस ॲग्रोच्या नावाने शेतकऱ्यांच्या मेळाव्यात घेण्याची गडकरींना काय गरज होती? आणि त्याच मानस ॲग्रो आणि सियान ॲग्रो, आता मुद्दाम सांगते विलास, सियान ॲग्रोचा भाव 6.25 रुपयाला डिलिस्ट झाली होती ही कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरनं. त्या कंपनीचा भाव 2025 मध्ये किती झाला होता माहितीये? किती झाला असेल? 3,633 रुपये. म्हणजे काय झालं काय? असं सोनं बनवते का ही कंपनी? पण हो, सोनच बनवत होती. मी विचारतो वेळ कमी आहे ताई. हा ताई, वेळ इथेनॉल कमी. शिवराजी प्लीज शिवराजी बोला. मला विलासजी बोलायचं आहे. मी डायरेक्ट बोलतो आता. असं आहे, नितीन गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांची माहिती जशी अंजलीताई दमानियांकडे आहे तशी आमच्या इकडे आहे. आमच्या माहितीनुसार त्यांच्या सगळ्या कंपन्या घाट्यामध्ये आहेत. 1600 करोड रुपयाचा घाटा त्यांना आलेला आहे. पण तरीही शेतकऱ्यांचं आलेलं उत्पादन, त्यांना पैसा मिळावा हे ध्येय त्यांच्या मागचं आहे. त्याच्यामुळे ते आणि त्यांचे प्रतिनिधी इथे नसताना त्यांच्यावर हवेमध्ये ते आरोप करायचे, हे मला योग्य वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट की इथेनॉलचं प्रकरण म्हटलं आणि गाड्यांचा विषय आणि इथेनॉलचा, पेट्रोलचा विषय म्हटला की नितीन गडकरींच्या मुलांची फॅक्टरी, नितीन गडकरींच्या मुलांचा उद्योग समोर करून त्या पूर्ण इथेनॉल आणि या सगळ्या अत्यंत देशदाच्या मोहिमेला कलंक पाहता. मध्ये नका बोलू प्लीज. मी तुम्हाला काहीच नाही म्हणत. मी जे चालू आहे त्याच्यावर तुम्ही प्लीज मध्ये. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही लढल्या बरोबर आहे. त्यावेळी जरी तुम्हाला सांगितलं की नितीनजी तिथे लोकप्रिय आहेत, नितीनजींना तिथला जनाधार आहे, नितीनजीला नागपूरच्या जनतेने भरपूर मतांनी निवडून दिलं, आपला तिथे पराभव झाला, आपण स्वीकारलं पाहिजे. आपण कशाला सांगाल तेव्हाचे कारण वेगळे होते, तुमची वैयक्तिक कारण असतील. पण महाराष्ट्रामधले लोक नितीनजींना ओळखतात. नितीनजी आज शेतकरी प्रदर्शन नाही भरवत आहेत, नितीनजी तरुण वयापासून शेतकरी प्रदर्शन भरवत आहेत. शरद पवारांच्या सारखे नेते त्यांच्या प्रदर्शनाला आलेले आहेत. ते स्वतः शरद पवारांच्या शेतकरी प्रदर्शनाला गेलेले नाही, त्याच्याबद्दल दुमत नाही. आपण चर्चा तिकडे नको जायला. त्यांनी करायला हवं. मी तर म्हणतो त्यांनी प्रचार नाही, आणखी प्रचार प्रसार करायला हवा. नितीन गडकरींनी प्रचार प्रसार करण्याबद्दल नाहीये. सामान्य ग्राहकांच्या ज्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन होणं गरजेचं आहे. कपिल, शेवटचा 1 मिनिट आहे, माफ करा प्लीज. अगदी कमी वेळ आहे आपल्याकडे.
विलासजी, आता मी शिवराय कुलकर्णी यांचं ऐकत होतो. त्यांनी फार उदार मनानं मान्य केलेलं आहे की ऍव्हरेज कमी झाला, त्याचं नुकसान होत आहे, इथेनॉल हा पर्याय आहे. सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या आणि एक नवा जावई शोध सुद्धा त्यांनी या ठिकाणी लावला की नितीन गडकरींसारख्या माणसाच्या मुलांच्या कंपन्या ह्या 1600 कोटीनं गाठ्यात आहेत. तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे, त्यावर कधीतरी करू. नको पण नको, तो मुद्दा नाही आपला चर्चेचा, आपण नंतर कधीतरी करू. इथेनॉल हा जर पर्याय असेल तर मग सर्वसामान्यांच्या गाड्यांवर त्याची वापर करण्या अगोदर टेस्टिंग का करण्यात आली नाही, हा आमचा त्यांना प्रश्न आहे. दुसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की या लोकशाही प्रधान देशामध्ये लोकांना पर्याय का दिला गेला नाही. आणि इथेनॉलचा प्रचार प्रसार ज्या पोटतिडकीनं गडकरींनी केला, मला असं वाटते उतार वयामध्ये गडकरींना आता देशाच्या हितापेक्षा आपल्या मुलांचा पुढचा व्यवसाय ह्या सगळ्या गोष्टींचा प्रचार प्रसार करणं अत्यंत महत्वाचा वाटते. म्हणून ते सुद्धा इथेनॉलचा प्रचार करतात. गाड्यांच्या ज्या पद्धतीनं इथेनॉल पर्यायाचा प्रचार करून एका नव्या धोरणाच्या यशस्वीतेची हे श्रेय गडकरी आणि इतर मंडळी घेत असतात, त्याच पद्धतीनं गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या गाड्या खराब होत आहेत याची जबाबदारी सुद्धा आणि हेच धोरण कुठल्याही टेस्टिंग शिवाय, कुठल्याही चौकशी शिवाय राबवलं याची जबाबदारी सुद्धा गडकरींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली पाहिजे. बघूया पुढच्या काळामध्ये या सगळ्या मुद्द्यावरून विरोधक तर आक्रमकपणे आपला मुद्दा मांडतायत, त्याचबरोबर आता वाहनधारक संघटना ज्या आहेत त्या सुद्धा मैदानात उतरलेल्या आहेत आणि E20 पार्टी सुद्धा अस्तित्वात आहे. या सगळ्या मुद्द्यांचं सामान्य माणसाच्या मनातल्या शंकांचं निरसन होणं गरजेचं आहे. पण हा देश ऊर्जेच्या दृष्टीनं स्वयंपूर्ण व्हायला हवा, त्याबद्दल कुठलंही दुमत नाही. या देशाचं परकीय चलन वाचलं पाहिजे का, तर 1000% ते वाचलं पाहिजे. पण इथेनॉल जेव्हा गाडीमध्ये टाकलं जातं तेव्हा त्याच्या परिणामांची सगळी चिंताही करणं गरजेचं आहे. ती केली जाईल अशी अपेक्षा करूया. पण या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. जाताना प्रेक्षकांचा कौल सुद्धा जाऊन बघून जा. तुम्ही प्रेक्षकांनी जो कौल दिलाय तो काय, इथेनॉलसाठी गडकरींना जबाबदार ठरवणं योग्य आहे का? बघा, 86% लोकांचं म्हणणं आहे होय, गडकरींना जबाबदार ठरवणं योग्य आहे. 14% प्रेक्षकांचं नाही असं म्हणणं आहे. पण हे धोरण राबवताना या पुढच्या काळात सामान्य माणसाच्या शंकांच्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा तितक्या संवेदनशीलपणे दिलं जाईल अशी आशा करूया. आणि बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नव्या मुद्द्यासह. तुर्तास धन्यवाद.